आजचा मस्त मस्त. मस्त. काय काय हो. केलं? मी मी सकाळी मी ते म्हणजे मला असं आता सवयीचं झालं की झोपेतनं समजा आपली जाग आली ना मध्यरात्री किंवा असं, तरी हं. मग मी ते मला आठवतं की आपल्याला सगळ्यांना थँक्यू करायचंय. आणि मला पटकन सकाळी डोळे नाही उघडत, पण मग मी म्हणून म्हणून करते आणि मग पुन्हा झोप येते. म्हणजे सपोज रात्री मध्यरात्री जरी आपण उठलो तरी हा परत हा. तेव्हा म्हणते आणि पुन्हा झोपते. पुन्हा जाग आली किंवा सकाळी उठल्या उठल्या पण ते ते याच्याप्रमाणे चाललंय असं. अजून कोणी? अजून कोणाला सांगावंसं वाटतंय का आपला दिनक्रम आपण काय करतो हल्ली उठल्यावर? सेम. जसं साक्षी टीचरने सांगितलं तसं सेम. हा. असं काही सेम जास्त करतो. फरक नाही. साक्षी टीचरने जसं सांगितलं ना आता तसं सेम. बट एवढंच की आता मला सवय आली की आता दिवसातून काय करायचं आपण त्याचा ते टाइम ठरवायला लागलोय मी वा या वा. 2-3 दिवस. व्हेरी गुड. सो या टाइमला आपण एक्सरसाइज करायचं, या टाइमला आपण इतका इतका वेळ मित्रांना द्यायचा, या टाइमला आपण डेडिकेटेडली काम करायचं सरांसोबत असताना. सो व्हेरी गुड. आता चालू आहे चांगलं, रुटीन पण आणि चांगलं बसलंय आमचं. अनिरुद्ध का? हो अनिरुद्ध हो हो. अरे अरे वा हिरो वा. ऑफ द स्टेशन. व्हेरी गुड अनिरुद्ध. छान. मस्त. थँक्यू व्हेरी थँक्यू. गुड. अजून कोणी? बोल 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 मला बोल पण अनिरुद्ध बोल. मला माझा आता सॅटर्डे संडेचा एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल. म्हणजे सॅटर्डे संडेला मी चेहरा दाखव. रत्नागिरीला गेलेलो. अनिरुद्ध व्हिडिओ ऑन कर ना. हा एकच मिनिट. बर लॅपटॉपला कनेक्ट होतो मी. बर बर. तो बोलेपर्यंत मी सांगते. पल्लवी बोलते. मला पण सकाळी उठल्या उठल्या थँक्यू म्हणायची आणि आपल्या दगडाशी बोलायची. मी त्याचं नाव सखा ठेवलंय. हो. सखाशी बोलायची चांगली सवय लागलीये. म्हणजे लिहून होईलच असं नाही, पण मी एक 5 मिनिटं बसून आधी थँक्यू म्हणून तरी घेते. लिहायचं कधी कधी मी डे मध्ये जमेल तसं होतं. आणि सकाळी थोडी घाई असते कधी कधी. पण ती लागलीये की ऍटलीस्ट बसून आहे त्या शरीराची, थोडे मला हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत बाकी कशापेक्षा, तर मी पहिले आहे त्या शरीराची थँक्यू म्हणून सुरुवात करते आणि त्या दगडशी म्हणजे सखाशी बोलते आणि देन आय स्टार्ट माय डे, किंवा मी मगच पाय खाली ठेवते आणि देन आय स्टार्ट माय डे. ती एक पल्लवी प्रॉब्लेम विसरूनच जायचा आता. आणि शब्द पण बरोबर. हो, ते अजून थोडं थोडं काही गोष्टी होत आहेत होईल इकडे-तिकडे. होईल पण होईल. म्हणजे कन्सेप्ट लक्षात यायला लागलेत. Yes. थोडं जे सवयी आहेत त्या लगेच सुटत नाहीत. किती जण आहेत? सुरू करायचं का? नाही, अनिरुद्ध बोलत होता ना, बोलू दे त्याला पुढे. पण तो आता मी मध्ये रत्नागिरीला गेलेलो वेलास टर्टल फेस्टिवलला. सो रात्री मी एकदम असं आमचं कॅम्पिंग साईट होती म्हणजे समुद्राच्या समोरच क्लिफवरती आम्ही टेंट बांधून राहिलेलो. सो टेंट मध्ये गरम होत होतं म्हणून आम्ही बाहेर खुर्च्या टाकून बसलेलो सगळे. तर सगळे गेले झोपायला, मी एकटाच बसलेलो. तर त्या चंद्राच्या प्रकाशात मला असंच मी ते गाज ऐकत, समुद्राच्या गाज ऐकत मी डोळे मिटले आणि मला झोप कधी लागली ते कळलं नाही. बट न कळत माझं ते मेडिटेशन झालं आणि माझं मस्तपैकी मी 4-5 वाजेपर्यंत मी त्या समुद्राच्या गाजात फक्त असं काही विचार न करता, काही मोबाईल वगैरे सगळं साईडला ठेवून मी फक्त त्या गाजा ऐकत होतो. म्हणजे इतकं मला प्रसन्न वाटलं ना. पुढच्या दिवशी सकाळी 4-4:30 वाजता मला जाग आली. तिथून पुढं मग मी आवरलं आणि मग आवरून बसलेलो. म्हणजे सगळ्यात पहिला आवडणार मीच होतो. मग तिथून पुढे दिवस खूप चांगला गेला माझा. वा वा. म्हणजे वाव. खूप म्हणजे इतकं मेडिटेशन प्रसन्न व्हेरी केलं ना. गुड. मस्त. पूर्णिमा ध्यान झालं तुझं. हो हो हो. व्हेरी गुड. प्राजक्त, तुला काही बोलायचंय? नाही, सेम अनिरुद्ध बोलत होता तोपर्यंत बोलूया म्हटलं. लिहिणं खूप कमी होतं माझ्याकडनं थोडस. पण एक हे आहे की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की बॅक ऑफ माइंड थँक्यू चालू असतं, की सकाळी उठल्यानंतर येस. कंपल्सरी करते 1-2 मिनिटं उठल्यानंतर. ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणजे घर सोडल्यानंतर कॉलेजला जाईपर्यंत समोर ज्या व्यक्ती येतील त्या, किंवा काम करत असताना ब्रेक घेतो आपण मध्ये थोडस वर्किंग मध्ये, मग लंच ब्रेक झाला मग डिस्कशन करताना आणि थोडंसं शेअर केलं जातं. म्हणजे माझ्या ज्या कलिग्ज आहेत तर म्हणजे त्यांनाही म्हटलं की आता थोडासा फरक जाणवेल म्हटलं तुम्हाला माझ्यामध्ये. पण तो मला स्वतःला जाणवतोय की कामाचं खूप फ्रस्ट्रेशन, म्हणजे खूप टेन्शन होतं मला आणि खूप ओव्हरलोड होत होतं काम.
म्हणून मी 2 दिवस सुट्टी काढून म्हणजे वैतागून आले होते की आता मला काम नाही करायचंय आणि सांगितलं होतं की नाही मी 2 दिवस काहीच काम करणार नाही. सुट्टी काढून मी तेवढ्यासाठी मुंबईला मध्ये 2 दिवस आले होते. पण जसं या गोष्टी इन प्रॅक्टिस येत गेल्या, वर्क प्रेशर बऱ्यापैकी व्यवस्थित हँडल होतंय. म्हणजे कामाचा ताण भयानक आहे, पण हॅपीली होतं. म्हणजे चिडचिड होत नाहीये. कुणी कितीही काम येऊन दिलं की नाही मॅडम हे करायचंय, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा म्हटलं तरी इट्स ओके करते आणि ते होतंय. ओके, व्हेरी गुड. फक्त आपल्याला आता काळजी घ्यायची आहे. आपण एका लोकांसमोर बोलतोय, आपल्याबरोबर 15-16 लोक आहेत. आपण शब्द फक्त जपून वापरायचे. भयानक, सगळ्यांना भयानक पोचतो तो. आपण चॅलेंज म्हणूया आणि ब्रेकडाऊन म्हणूया. हे 2 शब्द आपल्याला कुठल्याही एखाद्या बॅड वर्ड साठी आपल्याला ते यूज करायचे. ओके, व्हेरी गुड, छान आहे. काही जरी तुम्हाला थोडंफार कळलं तरी सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. बरं, आजचा विषय थोडा वेगळा आहे. आपण आयुष्यभर कामाच्या, पैशाच्या, रिलेशनच्या मागे धावत असतो आणि ते काही आपल्याला सहजासहजी पकडता येत नाही. आपण सगळीकडनं मग फ्रस्ट्रेट होतो की अरे माझं हे काम नाही झालं, माझं ते काम नाही झालं आणि हे किती पेंडिंग काम आहे. कपाट आवरायचंय मला, मला मार्केटमध्ये जाऊन स्वतःसाठी कपडे आणायचेत, मला तिकडे जाऊन माझे ड्रेस हे करायचे, अल्टर करायचे. अशी अनेक कामं असतात आणि जी आपण रोज आज उद्यावर ढकलत असतो, ती काही पूर्ण करत नाही आणि मग आपली चिडचिड होते. आत्ताच म्हणाली प्राजक्ता त्याप्रमाणे मग थोडंसं थँक्यू करून आपण आपल्याला सावरण्याचा प्रयत्न करतो. पण मग ही सगळी पुढची जी कामं राहिली आहेत ती होणार कधी? ती आपण करणार कशी? म्हणून आपण आता थँक्यूच्या ज्या आवेशात आहोत किंवा ज्या पोझिशनला आपण आहोत की ओके मी फुल्ली सगळं आपण ठरवतोय आणि आपण करायला लागलोय थंडपणे. कुठलाही गडबड नाही, गोंधळ नाही, अशा विषयात आपण ते काम करायला लागलोय आणि त्याच्या मागे आपलं थँक्यू किंवा आभार आपण जोडतोय, धन्यवाद म्हणतोय. तुम्ही विचार करा की इतकी दगदग आहे. मग मला घरचं आवरून सकाळी उठून जायचंय, त्याच्यानंतर मला कॉलेजमध्ये गेल्यावर पण माझ्याकडे 10 कामं येतात. या सगळ्या खटपटीत माझी मुलं आहेत, त्यांची कामं मी कशी करू? मला कोणाला तरी भेटायचंय, मला स्वतःलाच वेळ द्यायला वेळ नाहीये. अशा स्थितीत आपली चिडचिड होणं खरोखर गरजेचं आहे. पण तुम्हाला निदान आज आपला 18वा किंवा 19वा दिवस आहे. त्याच्या आधी आपले 2-3 इंट्रोडक्शनरी दिवस गेले. या सगळ्यात तुम्हाला जाणवलं असेल की धावपळ, दगदग, गोंधळ घालून काही होतं का? काही होत नाही. पण जितक्या खुल्ली आपण या गोष्टी हँडल करतो, तितकी आपली कामं छान होतात. थोडंसं विचार केला, एखादी वस्तू सापडत नसेल, थांबलो, थोडासा विचार केला. शेवटी कुठे बघितलेली का किंवा आठवते का? किंवा मग थँक मध्ये गेल्यावर आपल्या लक्षात येऊन आपल्याला चटकन त्या गोष्टी सापडतात, मिळायला लागतात. तर असाच आपला आजचा लेसन आहे. आपला आजचा लेसन पुन्हा एकदा तुम्हाला वाटेल की आपण रिपीट करतोय, पण आपण मागच्या काही कृती या भूतकाळात म्हणजे मागे गेलेल्या आहेत. आपण आता वर्तमानात आहोत, प्रेझेंट टेन्स मध्ये आहोत. तर आपल्याला 18वा दिवस हेच सांगतोय, कामांची जादूची यादी. एडन फिलपॉट्स 1832 ते 1960 कादंबरीकार आणि कवी होते. त्यांचं काय म्हणणं होतं की हे जग जादूच्या गोष्टींनी भरलेलं असून बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होण्याचे प्रतीक्षा ते करत आहे. म्हणजे आपल्याला आता काय करायचंय, आपली सध्या जी धावपळ होते हे प्रॅक्टिकल वर्क फटाफट आपल्याकडनं झालं पाहिजे यासाठी होते. पूर्वी आपण सकाळी आरामात उठायचो, मग तांदूळ निवडत बसायचो, मग त्यातला एक खडा काढायचो, मग ते धुवून आपण गॅसवर ठेवायचो. इतकं स्लो कामं चालायची. किंवा पूर्वीच्या बायकांना सकाळी पहिलं पीठ दळायला लागायचं. या सगळ्या गोष्टी बघितल्या असल्यानंतर आता आपण किती आपल्याकडे दळून मिळालेलं आहे. आपल्याकडे रेडी पीठ येतं, आपण कुठे जायची गरज नाही, आपल्या घरात होम डिलिव्हरी होते. हे सगळे चेंजेस कोणाच्या तरी डोक्यामुळे झालेत, कुणीतरी काहीतरी ठरवून केलंय त्यामुळे झालेत. तर म्हणून आपणही तितकेच फास्ट व्हायला लागलोय. तर खरोखरच आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कृतज्ञता हीच आपली एक चांगली मैत्रीण आहे. ती नेहमी तुमच्या बरोबर असते, सदैव तुमच्या मदतीला तयार असते. ती कधीही तुम्हाला अपयश येऊ देणार नाही किंवा तुमचा विश्वासघात देखील करणार नाही. तुम्ही जितके
तुम्ही जितके तिच्यावर अवलंबून राहाल, कशावर? तर कृतज्ञतेवर तुम्ही जितके अवलंबून राहाल, तितकी तितकी ती तुम्हाला जास्त मदत करेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृतज्ञतेमुळे तुमचे आयुष्य समृद्ध होईल. आजच्या जादूच्या कृतीतून आपल्याला म्हणजे तुम्हाला कृतज्ञतेवर आणखी कसं अवलंबून राहायचंय हे शिकता येईल. त्यामुळे ती जादूच्या गोष्टी तुमच्यासाठी घडवून आणेल. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी लहान लहान प्रश्न उद्भवत असतात आणि ते सोडवण्याची गरज असते. कधी कधी हे प्रश्न आपल्याला इतके ग्रासून टाकतात की ते कसे सोडवायचे हेच आपल्याला कळेनासं होतं. तुम्हाला ज्या सर्व गोष्टी कराव्याशा वाटतात त्या करायला तुम्हाला पुरेसा वेळच मिळत नाही. खरं तर हीच एक समस्या असू शकते असं मला वाटतं. कारण मला वेळ नाही, मला वेळ नाही आपण असं बऱ्याचदा बोलतो. अरे काय करू? ते काम आहे, हे काम आहे. आणि दिवसात फक्त 24 तास असल्यामुळे तुमचं चांगलंच नुकसान होतंय नाही का? कारण कामाच्या ओढ्याने तुम्ही अगदी वाकून गेला आहात आणि तुम्हाला थोडासा रिकामा वेळ हवाय. पण तो मिळत नाही. सो तो कसा मिळवायचा आहे? हे तुमच्या लक्षातही येत नाही आणि हा एक मोठा प्रश्न असू शकतो. हो की नाही? तर तुम्ही मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरीच राहण्याचा जर निर्णय घेतला असेल राहिल्यामुळे तुम्ही दमला असाल, थकला असाल किंवा तुम्हाला थोडं बाहेर पडता यावं असं वाटत असतं. पण कोणाचा आधारच नाही आपल्याला आणि ही खरी तुमची अडचण आहे. कदाचित तुम्हाला एखाद्या प्रसंगानं घेरलेलं असावं, तो तुम्हाला सोडवायचा आहे. पण तो कसा सोडवायचा हेही तुम्हाला कळत नाही. तर तुमच्या हातून काहीतरी हरवलं असण्याची शक्यता आहे आणि ते शोधण्याचा तुम्ही खूप प्रयत्न करताय. पण त्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नाही आणि दुर्दैवाने ती गोष्ट सापडलेली नाही. किंवा तुम्हाला एखादं पाळीव प्राणी पाळायचा आहे, पण तो मनासारखा मिळत नाहीये. चांगली केशरचना करून देणारा हवाय. खूप प्रयत्न करताय, पण तोही सापडत नाहीये. तुम्हाला तुमच्या मनासारख्या काही गोष्टी मिळत नाहीत. कधी-कधी असंही घडतं. कोणालाही म्हणजे कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगायत असतं आणि त्याला प्रतिसाद कसा द्यावा हे सुद्धा न कळून तुम्हीच अस्वस्थ होता किंवा एखाद्याबरोबर तुम्ही एखाद्या वादात अडकता आणि तो वाद संपुष्टात येण्याऐवजी चिघळायला लागतो. तर आपल्या आयुष्यात असे रोज छोटे-मोठे प्रश्न आपल्यापुढे उद्भवत असतात आणि आपल्याला काय करावं हेच आपल्याला कळत नाही. किंवा काहीतरी करायला पाहिजे हे कळलं, पण वळत नाही. हो की नाही? त्यासाठी आजची जादूची कृती आहे आणि ही कृती केल्यानंतर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील. या कृतीमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांतानुसार लोक परिस्थिती आणि घटना यांची कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या सहाय्याने पुनर्मांडणी करावी लागेल. त्यामुळे तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येणार आहे. आता त्या कशा घडतील आणि तुमच्यासाठी त्या कोण घडवून आणणार हेही तुम्हाला कळणार नाही. पण त्याच्याशी तुम्हाला काही मतलब असण्याचं कारणच नाही. कारण तुम्हाला फक्त ती गोष्ट आपल्या मनासारखी करायची असते. मग बघा काय जादू होते ती. तर आज सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी घडाव्यात किंवा कोणते प्रश्न सुटावेत असं तुम्हाला वाटतंय, त्याची एक यादी तुम्हाला करायची आहे. त्याला जादूच्या कृतींची यादी असं शीर्षक द्या. या यादीमध्ये तुम्हाला कोणत्या-कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? म्हणजे वेळ नाही आणि तुम्हाला त्या कराव्याशा वाटत नाहीत त्याचा समावेश केलेला असेल किंवा त्याबरोबर रोजच्या लहान-सहान गोष्टींपासून ते आयुष्यातल्या मोठ्या घटकांबाबत, घटनांबाबत कोणते प्रश्न तुमच्या समोर निर्माण झाले तेही तुम्ही लिहिले असतील. तुमच्या आयुष्यातल्या अशा कोणत्याही एखाद्या क्षेत्राचा विचार करा, ज्याबाबतची समस्या सुटावी किंवा काहीतरी केलं जावं असं तुम्हाला वाटतंय. तर एकदा का तुमची ही यादी तयार झाली, आता यादी म्हणजे कशी? बऱ्याचदा बायका नोकरी करतात, घरची कामं करतात, येता जाताना सामान आणतात. असं काय गडबड चाललेली असते. मध्येच कोणाचं तरी लग्न येतं, एखाद्याचा साखरपुडा निघतो, सगळी आपली कामं कोसळतात. त्यासाठी मग परत मध्येच तुम्हाला तयारी करायची. अरे, मी कुठले कपडे घालू? मागल्या वेळी हे घातलेलं, आता मी काय घालू? असं झालं, तसं झालं. मग ही साडी आहे बाबा नवीन, पण तिच्यावर ब्लाउज नाही, तिच्यावर मॅचिंग पेटिकोट नाही. अशा सगळ्या गोंधळात आपण सापडलेलो असतो. त्यात ऑफिसची कामं असतात, त्यात मुलांचे अभ्यास असतात. मुलांचा मध्येच काहीतरी एखादा प्रोजेक्ट असेल, तो तुम्हाला करून द्यावा जायचा असेल. अशा अनेक गोष्टी असतात. शिवाय अशा अनेक गोष्टी असतात, ज्या करायच्या राहिलेल्या असतात.
बहिणीने काहीतरी आणून दिलंय पण ते काही पूर्ण केलेलं नाहीये काम, ते तसंच पडलंय. एखाद्या माझ्या स्टुडंटचं चित्र माझ्याकडे अपूर्ण पडलंय, तेही झालेलं नाहीये. किंवा आणखी काही असं अनेक गोष्टी आहेत. नवीन ड्रेस पीस आणून पडलेत पण ते टेलरकडे नेऊन द्यायला वेळ कोणाला आहे? अशा अनेक गोष्टी आपल्या राहिलेल्या असतात किंवा तुम्हाला खूप दिवस वाटतंय, मला माझं कपाट नीट लावायचंय पण त्यात वेळ नाही. आणि तुमच्या लक्षात पण नाहीये. समजा आता तुम्ही जर पैशांबद्दल काम करत असाल, तर अचानक कपाट लावता-लावता कुठेतरी ठेवलेले पैसे कधीतरी तुम्हाला सापडतात. तर एका बाईंनी जसं मी तुम्हाला यादी सांगितलेली, तर त्यांनी लिहिलेलं की मला आता गाऊन खराब झालेत, गाऊन घ्यायला जायचंय आणि मला लवकरात लवकर निघायचंय घरातनं. आणि बाईंनी कपाट साफ करायला काढलं. कपाट साफ करता-करता एक तर कुठे-कुठे लपवलेले सगळे पैसेही बाहेर आले आणि चक्क नवीन घेतलेले 2 गाऊन कपड्यांच्या मागे पडलेले. तेही त्यांना सापडले. मग झाली की नाही जादू? तर अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला करायच्या आहेत, आपल्या डोक्यात आहेत, पण त्या काही आपल्याकडनं होत नाहीयेत कारण आपण खूप बिझी असतो हल्ली. तर आपल्याला आता काय करायचंय? तर एकदा का आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची यादी करायची. आता प्रॉबॅबली तुम्हाला फर्स्ट काय अर्जन्सी कसली आहे ती करा. तसं नका करू. तुमची जी कामं तुम्हाला आठवतील, बाबा मला कॉस्मेटिकच्या दुकानात जायचंय, मला कपडे घ्यायचे आहेत, मला पेटिकोट घ्यायचे आहेत, मला वेगवेगळं काय-काय घ्यायचंय. पुरुषांचं पण काही असेल, "अरे, माझं बरेच दिवस झालं मी काही कपडे घेतले नाही, नवीन घ्यायचे आहेत. माझं ते चार्जर मला चेक करायचा आहे. माझ्या फोनला जरा गडबड आहे." असं काही असेल. तर एक तुम्हाला लिस्ट तयार करायची जी तुमची कामं पेंडिंग आहेत. जी तुम्हाला अनेक दिवस वाटतायत करायची आहेत, पण ती करायलाही वेळ नाहीये. आता कोणाचं तरी कॅफेटेरिया आहे. त्या व्यक्तीला सतत आता त्यांचा टायमिंग असा चोक असेल, की त्यांना कुठेच हलता पण येत नसेल. पण त्यांना काहीतरी काम असणार हे निश्चितच आहे. तर त्यांनी पण ती यादी बनवावी आणि ती यादी बनवून पुढे काय करायचं, तर आजच्या दिवसासाठी तुम्हाला नीट लक्ष केंद्रित करता येईल अशा फक्त 3 गोष्टींची निवड करा. यादी घेतल्यावर तुम्ही यादी केलीत समजा 25 गोष्टींची, की माझी ही कामं राहिलेत आणि मला करायची आहेत. तरी पण त्या यादीत तुम्हाला पुन्हा चेक करायचंय माझी प्रायोरिटीची 3 कामं कुठली? फॉर एक्झाम्पल समजा मी यादी केली आणि मला आता माहिती आहे शुक्रवारी मला एका हळदीला जायचंय, रविवारी मला लग्नाला जायचंय. मग आता मी पार्लरमध्ये कधी जाणार? तर आज किंवा उद्यातच मला जायला हवं. नाहीतर मग ते सगळं खराब होऊन जाईल, जे काही मला फेशियल वगैरे करायचंय. ही यादी तुमच्या यादीत जर हे असेल, की परवा हळदीला, नंतर रविवारी लग्नाला आणि मग मी कधी जाणार? मग आता बाकीची सगळी कामं ठेवून पहिलं ह्याच्यावर काम करायचं. तो तुम्हाला उद्या किंवा आजच्याच तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरे करावं लागेल. अशी जी इम्पोर्टंट कामं आहेत, जी लगेच तुम्हाला 2-3 दिवसात उरकायची आहेत, त्यांना पहिला पुढाकार घ्या आणि त्यांची निवड करून एक-एक गोष्ट घ्या आणि तुमच्यासाठी ती जादूने घडून आली आहे, अशी कल्पना करा. कल्पना आहे, की आत्ता सीझन आहे, अर्धी लोकं गावाला जातायत, जाणारी पण ब्युटी पार्लरमध्ये गर्दी असेल. तुम्हाला अपॉइंट मिळणार नाही. पण तुम्ही जेव्हा कृतज्ञतेच्या जादूने आधीच जर तुम्ही ठरवलं, की नाही, नाही माझं फेशियल झालंय, झालं. तुम्हाला अपॉइंटमेंट मिळणार आहे. तर ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुमच्या झाल्या आहेत. पहिल्या 3 घ्या आणि नंतर तुम्हाला एकदा कल्पना आली, की आपली जादू कशी होते, आपल्या कामांची जादू, आपली यादी पटापट कशी संपणार आहे. ती एक लिस्ट करा आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे लिस्टच्या नंतर तुम्ही इतरही कामं जर तुम्हाला आठवत नसतील, तर तुम्हाला खरोखरच एखादी वही घेऊन ठेवायची गरज आहे आणि तिथे रोज जाऊन बघायचं, की हे काम झालं का? हे आणि तुमची कामंही पटापट होतील. कारण तुम्ही लांब-लांब ढकलून अजून ती यादी वाढत जाते. तुम्हाला हवी ती गोष्ट घडून येण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ती गोष्ट यशस्वीपणे घडून आली आहे याची कल्पना करायची आहे. सर्व गोष्टी घडून आल्या, प्रश्नांची उकल झाली आणि प्रश्न सोडवले गेले, की तुम्ही मोठ्या प्रमाणात त्याबद्दल आभार मानता आहात, अशी कल्पना करा. तुम्ही निवडलेल्या 3 गोष्टींपैकी प्रत्येक गोष्टीसाठी 1 मिनिट तरी वेळ द्या. ती गोष्ट तुमच्या मनासारखी घडून आली अशी कल्पना करा. प्रचंड कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या यादीतील इतर गोष्टींबाबत इतर वेळी कधीतरी ही कृती तुम्ही करून बघू शकता. पण त्यासाठी ज्या गोष्टी मनासारख्या घडून येतील अशा रीतीने जादूच्या कृतींच्या यादीत समाविष्ट करून त्यांना जादूची शक्ती लावावी लागेल. तुम्हाला आता लक्षात आलंय आपण आज 18व्या दिवसावर आलोय. तर आपल्याला जादूची शक्ती काय-काय देऊ शकते. आपण
ठीक आहे, एखाद्या वेळेस तुमच्या बाबतीत अजून काही झालेली नसेल जादू. जादू झालेली नसेल असं शक्यच नाही. छोटी-मोठी तर नक्कीच होते. फक्त जर तुमच्या ती लक्षात आली नसेल असं होऊ शकतं किंवा तुम्हाला त्याची जाणीव नसेल किंवा ती गोष्ट तुमच्या वाटेत येत असेल. तुमच्यापर्यंत पोहोचायला एखाद्याच्या बाबतीत एखादी जादू एका दिवसात घडते, तर एखाद्याला 3 महिने सुद्धा लागू शकतात. सो तुम्हाला तुम्हाला पेशन्स सुद्धा ठेवायचे आहेत. ओके. तुम्हाला म्हणजे आपण आता गेले अनेक दिवस ऐकतोय, की सारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. तुमच्या या यादीत तुम्ही हे सुद्धा टाकू शकता, कोणाची गर्लफ्रेंड असेल, बॉयफ्रेंड असेल, ते भेटत नसेल किंवा निघून जात असतील. अ, कदाचित तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, कारण मी तुमच्याबरोबर ध्यानाला नव्हते. ध्यान करताना ध्यान बरेच दिवस आपण केलं, साधारण 3 महिने किंवा 40 किंवा 41 दिवस. तर तुमच्या लक्षात यायला लागलं असेल तर माझ्या आलं होतं, की ध्यान सुरू झाल्यानंतर हळू काही मंडळी माझ्या आयुष्यातनं अचानक गायब झाली. म्हणजे त्यांची माझी भेटच होईनाशी झाली. तर मला असं कळलं होतं, की ध्यानात आल्यावर आपला अवेअरनेस वाढल्यानंतर आपल्याला नको असलेली किंवा आपल्याला त्रासदायक ठरणारी काही गोष्टी आपल्या मार्गातनं आपोआप बाजूला होतात. तर कृतज्ञतेची जादू काय करते? तुम्हाला जे हवंय ते मिळवून देते. तुम्हाला जे हवंय ते. कारण तुम्ही त्यावर काम करताय. तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहिताय. मी तुम्हाला सतत हेच सांगते, जितके ग्रॅटिट्यूड तुम्ही लिहाल, प्रत्येक जण हेच सांगतं मला वेळ नाही. वेळ नाही असं होऊच शकत नाही. तुम्ही 10 मिनिटं काढू शकता. तुम्ही सकाळी बिझी असाल, पण मधल्या वेळेत जर फ्री असाल तेव्हा लिहू शकता. 10 ग्रॅटिट्यूड लिहायला आय डोंट थिंक सो 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. सो नो एक्सक्यूज. तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. लिहिण्याचे फायदे काय आहेत हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तो तुम्हाला यादी तर करायचीच आहे. कारण तुम्हाला यादी गेल्यावर लक्षात येईल, की आपली किती कामं पेंडिंग आहेत. आपल्याला काय-काय आणायचंय. माझ्याकडे आता स्प्रे नाहीये, माझ्याकडे हे नाहीये, मला हे आणायचंय, मला घरची सामानं आणायची आहेत, मला जेवणासाठी काय-काय प्लॅन करायचे जर कुणाला बोलवायचं असेल तर काय बनवायचं त्यासाठी पण आपल्याला यादी करावी लागते किंवा निदान आपल्याला मनात ठरवावं लागतं, की ओके उद्या पाहुणे येणार आहेत, तर आपल्याला हे 4 आयटम तर करायचे आहेत. आपल्याला साधारण माहिती असते, की आपल्याला एक गोड करावं लागणार आहे, एक काहीतरी स्नॅक्स सारखं करावं लागेल किंवा भजी करावी लागतील. मग आमरस आहे, पुरी आहे, वरण-भात आहे, मग बटाट्याची पिवळी भाजी आहे. असा 5-6 मेनू तर तुम्हाला विचार करावाच लागतो. तसंच आहे प्रत्येक यादीबद्दल. आपल्याला कुठली कामं करायची आहेत, आपल्याला कुठले कपडे घ्यायचे आहेत. इव्हन तर मी घरनं जर खरेदी करायला जाते, तर मी पहिलं जरा माझ्या सगळ्या कपड्यांकडे नजर फिरवते, की ओके हा कलर आहे. मग माझ्याकडे आता हा कलर नाहीये. त्यामुळे आता जर काही घ्यायचं असेल, तर साधारण या शेडमध्येच आपण घेऊया. असं ठरवून जाते आणि मी जराही इकडे-तिकडे न बघता त्यातला जो एखादा आयटम सापडला, तर लगेच उचलते. म्हणजे मी वेळ नाही घालवत त्यासाठी. दर-दर असं हे ठोकरे खात, ही नको, ती नको असं कन्फ्युजन अजिबात नाही. हे कलर आहेत, हा कलर नाहीये. निळा लाईट नाहीये, निळा डार्क आहे. मग निळा लाईटच पाहिजे आपल्याला स्काय ब्लू. तेवढ्यातच मी 5-6 कपडे बघते, त्यातला एक उचलते आणि घरी घेऊन येते. म्हणजे एवढं तर जास्त त्याच्या मागे डोकं लढवत बसायची गरज वाटत नाही. क्लॅरिटी आपल्याला काय आलंय अवेअरनेस आपल्यामध्ये आलेला आहे. तर सारख्या गोष्टी एकमेकांकडे सारख्या म्हणजे कळतंय ना, सम गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. आणि आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुम्ही एखाद्या प्रश्नाबाबत संभाव्य उत्तरं कोणती आहेत, असं तुम्ही जर आधीच विचार करून ती आधीच मिळवली असतील, तर तुम्हाला मनापासून कृतज्ञता व्यक्त करून तुमच्या खऱ्या आयुष्यातील ज्या परिस्थितीचे तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, त्याची उत्तरं तुमच्या मनातील संभाव्य उत्तरांकडे आकर्षित होतील. हे थोडंसं कळायला कठीण आहे किंवा तुम्हाला एखादं वाटतंय बाबा ही चॅलेंज आहे माझ्या लाईफमध्ये, की माझी मुलगी ऐकत नाहीये किंवा तिने असं वागू नये असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल आपण कपडेच घेऊया. ते हल्लीचे कपडे काही कपडे तर आपल्यालाच आवडत नाहीत. पण आता मुलीला फॅशन आहे म्हणून तिला बाहेर तेच दिसतंय. आपण घरी असतो फार वेळ. आपल्या लक्षात येत नाही गडबड, की पूर्वीची लोकं म्हणजे मी बऱ्याच दिवस ऐकते हे. किती बिलीव्ह ठेवायचं किंवा नाही तुमचं तुमच्यावर आहे, माझं माझ्यावर आहे. पण मलाही ते पटतं थोडंसं, की
हल्ली बघा सगळे लोक काळे कपडे वापरताना आपल्याला आढळतात का सगळ्यांना? बऱ्यापैकी काळं टी शर्ट, काळे लांब लांब, पण काळा रंग हा म्हणजे असं म्हणतात, मी सुधारित आवृत्ती आहे पूर्ण, पण मी वापरत नाही, कारण त्याचं रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावर काळपट येतं म्हणून मी वापरत नाही. मला आवडत नाही असं नाहीये. सो काळ्या रंगांचे कपडे जेव्हा आपण घालतो, काळपट कलरचे, जांभळे, काळे, निळे, डार्क डार्क जे कलर वापरतो, असं म्हणतात ते कलर तुम्हाला निराशा देतात. काळा कलर, जांभळा कलर असे हे कलर निराशाजनक असतात, आणि जर तुम्ही ऑलरेडी, म्हणून तुम्हाला जर लक्षात येत असेल तर, माहित नाही याचं उत्तर तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता, नाही तर नाही. हल्लीची तरुण मुलं तुम्हाला सतत असं वाटतं का ते कंटाळा आलाय असं करतात? कारण काळा कलर हा निगेटिव्हिटी पसरवणार आहे. तो तुमच्या आयुष्यात असं आळस, म्हणजे तुम्हाला झोप येते की काय, किंवा असंच याचंच द्योतक आहे तो. तर त्यामुळे काय होतं, ती मुलं कंटाळल्यासारखी वागतात. पण ही फॅशन आली आहे. त्या फॅशनमुळे पण ते फसलेत, पण ते निगेटिव्हिटी कपडे सुद्धा आणतात. कधी-कधी आपल्या लक्षात येत नाही आणि अशा गोष्टी घडत असतात. तर तुमच्या खऱ्या आयुष्यातील परिस्थितीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्याची उत्तरं. तर आपल्याला कल्पना आहे, की हे काळं एखाद्या जरा थोडी सावळी वगैरे मुलगी असेल ना, तर तिला बरं वाटतं. पण एकदम व्हाईट मुलगी आणि काळा ड्रेस हे सगळं तिलाही बरा वाटतो. पण एकदम काळी मुलगी आणि काळा ड्रेस सगळं असा गोंधळ होतो. काही-काही लोकांना काही गोष्टी सूट होत नाही, पण ते वापरतात. पण आपण कधी-कधी बोलू शकत नाही. आणि तुमचं काय उत्तर आहे, तर तुम्हाला ते बदलायचंय. तर तुम्हाला ते लिहून बदलता येईल, हे आता तरी आपल्याला लक्षात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, की नाही, नाही काळं न घातलेलं बरं. तर एक काम कर ना, तू पॅन्ट काळी घातली तर वरचं काहीतरी वेगळ्या रंगाचं घाल, लाल घाल. तर लाल हा रंग सुद्धा आक्रमकतेचा आहे. म्हणजे भडकू मुलं असतील, तर ती नेहमी तापलेलीच असतात. हल्लीची टीनेज मुलं, त्यांना काही विचार कंटाळा आलाय, किंवा ते असे धावतात अंगावर. सो आपल्याला काय हवंय त्यांच्याकडनं, त्याची उत्तरं आपल्याला माहीत आहेत. तर असा जर काही प्रश्न असेल, तर तुम्हाला असं वाटतंय, की हिच्याकडनं, मुलाकडनं, मुलीकडनं ही अपेक्षा आहे आपली. सो तर तुम्ही काय करणार आहात? तर तुमच्या मनातल्या संभाव्य उत्तरं जर तुमच्या डोक्यात असतील, तर तुम्ही ते जर लिहिलं, तर तेच आकर्षित कराल. याउलट तुम्ही प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलंत, आपण नुसत्या प्रश्नांमध्ये अडकलेलो असतो. त्यावर मिळणाऱ्या उत्तरांचं आपल्याला काही घेणं-देणं, "अरे, हे ऐकतच नाही. आता मी काय करू? अरे, ह्याला कसं समजावू?" पण तुम्ही सोल्युशनवर विचारच नाही करत. ह्यांना कसं पटवून द्यायचं, की बाबा काही-काही कलर हे काही-काही ठिकाणी नसतात वापरायचे, किंवा तुम्ही अजून ट्राय करून तर बघा वेगवेगळे कलर. हे जर उत्तर तुमच्याकडे असेल आणि ते तुम्ही आकर्षित करून घेतलं, तर तुमची उत्तरं तुम्हालाच सापडली आहेत आणि मिळाली आहेत, म्हणून तुमचा प्रश्न सुटणार आहे, असं मानून. आता हे सगळं तुम्ही लिहिलंय, की नाही, नाही, मी काळे घालते तर आता ती वेगवेगळे कलरफुल ट्राय करायला लागले माझी मुलगी. थँक यू बेटा. मी आभारी आहे. तू आता छान वेगवेगळे कलर वापरून बघायला लागली आहेस. असं लाईन तुम्ही जर लिहिलीत आणि तो चेंज तुम्हाला दिसायला लागला, तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. तर तुम्हाला त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्हाला सांगितलंय, आपण आता वर्तमानात आहोत आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्ही कसं लिहाल? मागचं आपण भूतकाळातलं केलेलं आहे. तर या जादूची कृती किती शक्तिशाली आहे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आपली लेखिका रॉन्डा बर्न यांची मुलगी एकदा रात्री बाहेर गेली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या लक्षात आलं, की तिचं पाकीट तिच्याजवळ नाही आणि ते कुठे हरवलंय, की कोणी चोरलंय हेही तिला आठवत नव्हतं. तर ती ज्या हॉटेलमध्ये रात्री जेवायला गेली होती, तिथं तिने फोन केला. येताना ज्या टॅक्सीने ती घरी आली, त्या टॅक्सी कंपनीला स्थानिक पोलिस स्टेशन जवळ फोन केला. रस्त्यात कुठे पडलंय का हेही तिने पाहिलं. आजूबाजूच्या लोकांचे दरवाजे पण ठोठावले. पण कुणाकडेही तिला तिचं पाकीट सापडलं का? तर नाही. तिला काही पाकीट सापडलं नाही. आता दुसरं म्हणजे काय, की तिच्या पाकीट म्हणजे मुलीच्या पाकीटमध्ये तिच्या बँकेची आणि इतर क्रेडिट कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, रोख पैसे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. पण तिला सगळ्यात काळजी वाटण्याचं कारण काय होतं, तर ती नुकतीच परदेशात जाऊन आल्यामुळे
तिच्या पाकिटात तिच्याशी संपर्क साधण्याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती आणि तिचं नाव टेलिफोनच्या सार्वजनिक यादीतही नव्हतं आणि तिचं आडनावही सर्वसामान्यांसारखं होतं. त्यामुळे पाकिट मिळण्याची कुठलीच आशा मुलीला दिसत नव्हती. एवढ्या सगळ्या अडचणीतून पाकिट मिळणं अशक्य दिसत असूनही माझी मुलगी एका जागी शांतपणे बसली आणि तिने डोळे मिटून घेतले आणि पाकिटाचं चित्र मनामध्ये आणलं. व्हिज्युअलायझेशन याला म्हणतात. पाकिटाचं चित्र तिने मनामध्ये आणलं. ते पाकिट तिच्या हातात आहे. तिनं ते उघडून बघितलं आणि सगळ्या गोष्टी आहेत की नाही हे तपासलं आणि तिने हे पाकिट तिला परत मिळाल्याबद्दल आधीच ऍडव्हान्स मध्ये आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी जसाच्या तशा असल्याबद्दल प्रचंड कृतज्ञता व्यक्त केली. कोणाचं तरी माईक ऑन आहे, डिस्टर्ब होतंय. तो दिवसभरात जेव्हा कधी माझ्या मुलीला तेव्हा तेव्हा ती ते हातात घ्यायची आणि घेतलं आहे अशी कल्पना करायची आणि पाकिट तिला परत मिळाल्याबद्दल खूप आनंद आणि खूप कृतज्ञता व्यक्त करायची. त्या रात्री खूप उशिरा 100 मैल दूर राहत असलेल्या एका शेतकऱ्याचा तिला फोन आला की तिचं पाकिट त्याला सापडलंय. त्या सगळ्या गोष्टीतला आश्चर्यकारक भाग असा की त्या शेतकऱ्याला ते पाकिट सकाळी सकाळी माझ्या मुलीच्या घराजवळच्या रस्त्यात सापडलं. त्याने लगेच त्या पाकिटामध्ये तिच्याशी संपर्क साधण्यासाठी काही क्रमांक आहे का याचा शोध घेतला. त्याने त्या पाकिटाचा मालक कोण आहे ते शोधण्यासाठी अनेक फोन लावले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यानं प्रयत्न करायचं सोडून दिलं आणि तो पाकिट घेऊन ते त्याच्या शेतावर निघून गेला. कारण त्याच्यामध्ये काही संपर्काचं साधनच नव्हतं आणि जितकं काही शक्य होतं तितकं त्या शेतकऱ्याने केलं. पण जेव्हा तो त्याच्या शेतात हिंडत होता, तेव्हा ते पाकीट त्याला सारखं टोचत होतं आणि त्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं. शेवटी त्यानं परत एकदा सगळं पाकीट नीट शोधलं. तेव्हा त्याला एका पुरुषाचं नाव असलेला कागदाचा तुकडा त्यात सापडला. त्यानं माझ्या मुलीचं आडनाव त्या नावाला जोडलं आणि टेलिफोन डिरेक्टरीत चौकशी केली. त्या यादीत या नावाचा किंवा आडनावाचा केवळ एक क्रमांक होता. त्या शेतकऱ्याने क्रमांकावर फोन केला आणि तो माझ्या मुलीच्या वडिलांचा घरचा क्रमांक होता. म्हणजे आपल्या मॅडम डिव्होर्सी आहेत. वडील वेगळे राहत होते. त्यांचा नंबर तिच्या पाकिटातून कुठून मिळाला की त्याने कसा शोधला. आजतागायत आम्हाला त्या शेतकऱ्याला हा फोन क्रमांक कसा मिळाला हे कळलं नाही. कारण त्या यादीत या क्रमांकाचा समावेश नव्हता. त्यानंतर जर डिरेक्टरी मदत केंद्राकडे आणि बऱ्याच वेळा फोन केला तेव्हा त्याचं एकच उत्तर होतं, माफ करा हे नाव यादीत नाही. तर अनेक आश्चर्यकारक आणि अशक्य वाटणाऱ्या घटना घडवून 100 मैलांवरून सुरक्षितपणे जसंच्या तसं तिचं पाकीट म्हणजे माझ्या मुलीचं पाकीट तिला परत मिळालं होतं. तिनं फक्त पाकीट परत मिळालंय असं समजून कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम मनापासून केलं होतं. आणि कृतज्ञतेची किती जादू म्हणजे कृतज्ञतेनेही तिची जादू करून दाखवलीच ती. सो प्रत्येक व्यक्ती, परिस्थिती आणि घटनेला तिनं हलवलं आणि मुलीकडे तिचं पाकीट परत आलं. तर अशा प्रकारे तुम्हालाही जादुई शक्तीचा वापर करण्यासाठी ती उपलब्ध आहे. ती सदैव तुमच्या मदतीसाठी तयार आहे. फक्त तुम्हाला तिचा शोध घ्यायचा आहे आणि तिचा कसा वापर करायचा आहे, हे आपल्याला नीट शिकावं लागणार आहे. एवढंच आपलं रोंडाबंद म्हणणं आहे. तर आता तुम्ही म्हणाल, की विषय काय होता? विषय कुठे गेला? विषय काय होता? तर आपल्याला जी आपली कामं आहेत त्यांची यादी करायची राहिलेली. पण त्या यादीत अशी पण एखादं काम असेल, जे तुम्हाला खूप अर्जंट तुमच्या लक्षात नसेल, विस्मरणात गेलं असेल आणि सडनली तुम्हाला आठवलंय. ते काम तुम्हाला कसं करायचंय? ते प्रायोरिटीवर करायचंय. कुणाचं तरी लग्न आहे आणि तुमच्याकडे ॲड्रेसही नाही आणि त्यांनी दिलेली पत्रिकाही सापडत नाही आणि आता त्यांना विचारणं फार मुश्किलीचं झालंय. अशा वेळी तुम्हाला म्हणजे असा एखादा प्रसंग आहे किंवा कुणाला तरी पार्सल पाठवायचंय, पार्सल पाडलंय पण त्यांनी दिलेला ॲड्रेस हरवलाय किंवा काही व्हॉटएव्हर तुमची एखादी सोन्याची बांगडी हरवली, ती कुठे मिळत नाहीये तुम्हाला. तो तुम्हाला काय करायचंय? यादी तर बनवली आहे, मला बांगड्या बदलून घ्यायच्यात, पण ती बांगडी मिळत नाही म्हणून मी किती दिवस ती बनवायचीत आणि त्यातली प्रायोरिटीची कामं ठरवून त्यासाठी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्हाला कल्पनाशक्तीचा वापर करून
ती गोष्ट मिळाली असं तुम्हाला विचार करायचा आहे. डोळे बंद करून मला ती गोष्ट मिळाली असं करून तुम्ही जर थँक त्याबद्दल असं जर तुम्ही केलं, तर कदाचित तुम्हाला स्वतःलाच आठवेल, की चुकून आपण कुठे इकडे ठेवलेली का? एखादी बॅग दिसेल, त्या बॅगेत ठेवलेली का कधी? आणि तुमच्या हातात ती गोष्ट परत येईल. तर जादूने आपण काय-काय करू शकतो, याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या 17 दिवसात तर आलेला आहेच. आणि आज पण आपल्याला वेगळी जादू मिळाली आहे. आता काम काय करायचंय ते तुमच्यावर आहे. कशासाठी, किती? तुमच्या किचन मधल्या प्रत्येक गोष्टीला थँक म्हणा. तुमच्या बेडरूम मधल्या, तुमच्या बाथरूम मधल्या, अगदी हेअर कलर, हेअर शॅम्पू, ब्रश सगळ्याला. तुम्हाला लिहायला वेळ नाही असं तुम्ही म्हणताय, पण इतक्या खंडीभर गोष्टी तुमच्याकडे आहेत, की तुम्ही लिहिता-लिहिता थकून जाल. तर तुम्हाला करायचंय कारण ज्या गोष्टीवर तुम्ही कृतज्ञता लिहिणार आहेत, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला कृतज्ञता लिहायला आवडेल, त्या गोष्टी तुम्हाला आजूबाजूला तुम्हाला मिळतील किंवा त्या तुमच्याकडे येत राहतील. हा माझा अनुभव आहे. तुम्ही तो अनुभव घ्या. तुम्हाला ज्या गोष्टींची विपुलता हवी आहे, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला डेस्परेटली तुम्हाला हे हवंय, मला खूप कपडे हवेत, पण मला घ्यायचे नाहीत. मला कोणीतरी आणून द्यावं असं सुद्धा वाटत असेल. समजा माझं कोणीतरी नातलग फॉरेनला गेलंय, त्याच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहे, की तो माझ्यासाठी काहीतरी भारी तिथनं आणणार आहे. असं विचार केला तरी ते पॉसिबल होणार आहे. तर आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी फक्त आपल्याला वही पेनचा वापर करायचा आहे. नाहीतर संगणकावर बसूनही तुम्ही टाइप करू शकता. जरुरी नाही की तुम्ही दुकानात आहात आणि संगणक आहे समोर. एखादं पेज घ्या कोरं आणि लिहायला सुरुवात करा गिऱ्हाईक येईपर्यंत. तर असं करून जर तुम्हाला सहजासहजी कुठलीही गोष्ट मिळणार असेल, मुलांचा अभ्यासातली प्रगती असेल, त्याला परीक्षेतले जास्त मार्क असतील. कारण मी मागे जादू केलं होतं पी महाराष्ट्रावर. तेव्हा एका बाईंचा मुलगा IITच्या एक्झामला बसला होता आणि त्यांचा असा जीव वरखाली होत होता, की नाही, नाही त्याला नंबरातच यावं. शेवटी एक दिवस मला पर्सनली फोन आल्यावर मी म्हटलं, "अहो, नुसतं IIT करू नका. तुम्ही मुलाच्या जीवाचा विचार करा. त्याला आनंद होतोय का ते काम करताना?" कारण आपण ऐकलं असेल अनेकदा IITच्या मोठमोठ्या त्या कॅम्पसमध्ये अनेक मुलं त्यांना अभ्यास न झेपल्यामुळे किंवा त्रास असो किंवा काही व्हॉटेव्हर काहीतरी झालं, प्रेशर इतकं असतं त्या मुलांवर, की त्याने पहिला नंबरच काढला पाहिजे. त्या प्रेशरमुळे मुलं या जगात शिल्लकही राहत नाहीत आई-वडिलांना बघायला. तर तुम्हाला जी गोष्ट या इतक्या सहजासहजी करता येणार आहे, त्यासाठी मुलांवर प्रेशर द्यायची गरज नाही. तरी सुद्धा मी त्यांना समजावून सांगितलं, प्रेशर व्यक्त करा आणि जे उत्तर येईल, जर त्याला तुम्ही तरी ते शक्य नाहीये. पण तो जे दुसरं काही करणार आहे ते सर्वोत्तम असू शकतं. तो तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहा, पण जर झालं नाही तरी तुम्ही हे करू नका. तर आपण मागे काही काम पूर्ण नाही केलंय. मागचे खड्डे खणलेले आपण जर बुजवले नसतील, मी तुम्हाला सतत सांगते आपण काहीही जाणून-बुजून करत नाही, पण नकळतमध्ये किंवा असं सहजही होऊन जातं कधीतरी. जीवालीला, कामवालीला. असं मी म्हणत नाही तुम्ही जाणून-बुजून बोलताय. कधी-कधी माझ्याही तोंडून जातात. पटकन मला लक्षात आलं, की मी ते मागे घेते शब्द सॉरी, सॉरी, सॉरी आणि मी लगेच वाक्य बदलते. तो आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या संधी आहेत. फक्त आपण ते करायची खोटी आहे. जादू तुमच्या आयुष्यात काय-काय जादू देणार आहे, ते तुम्हीच मला सांगणार आहात. आजचा आपला लेसन इथेच संपलेला आहे. पण आपल्याला कामांच्या जादूची यादी करायची आहे. होमवर्क तुम्हाला माहिती आहे आपल्याला 10 ब्लेसिंग्ज लिहायचे आहेत. ब्लेसिंग लिहून झाल्या की पहिलं वाचायचं, 3 वेळा धन्यवाद म्हणायचं. त्यानंतर तुम्ही 3 नात्यांसाठी, नात्यांमधल्या बदलांसाठी 3 जणांचे फोटो घेतले, त्यांच्यासाठी 5-5 वाक्य लिहितायत. म्हणजे झाली 25 वाक्य. त्यानंतर आपल्याला आरोग्याची संपत्ती, आपल्याकडे असलेल्या पैशाला थँक द्यायचंय. आपल्याला काय-काय करायचंय, एखाद्या बिघडलेल्या परिस्थितीत सुधारणा आणायची आहे. एखादं फार लांब गेलेलं रिलेशन आपल्याला जवळ आणायचंय. त्यासाठी जे होमवर्क आपले लाईनमध्ये होते, ते आपल्याला करायचेच आहेत. आणि आजचं काय आहे, तर तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, जे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्याची तुम्हाला एक यादी करायची आहे आणि त्याला कामांच्या जादूची यादी म्हणायची आहे. तुम्हाला जर आठवत असेल, तर मध्ये एक माधुरी दीक्षितचा मराठी पिक्चर आला होता, बकेट लिस्ट. तर अशी तुम्हाला तुमची बकेट लिस्ट करायची आहे
आणि त्यासाठी तर आता तुमच्याकडे जादू देखील आहेत. आयुष्यात जे राहिलंय, मला कुठे फिरायला जायचंय, मला एकटीला बायकांच्या पिकनिकला जायचंय, माझ्या 2-3 मैत्रिणींना घेऊन मला पिकनिक काही तुम्ही काहीही विचार करा. त्यासाठी पाऊल पुढे टाका. धन्यवाद म्हणा. हे धन्यवाद 3 वेळा म्हणणं, थँक यू किंवा आभारी आहे. ह्याने काय जादू घडेल तुमच्या लक्षातही येणार नाही. तुम्हाला जे हवंय ते मिळणार आहे. तर आपण जी यादी बनवली त्यातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टींची निवड करायची आहे. नंतर एक गोष्ट स्वतंत्रपणे घेऊन तुमच्यासाठी ती गोष्ट पूर्ण झाली अशी कल्पना करायची आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपली लेखिका 1 मिनिट म्हणते. पण तुमच्या प्रायोरिटी मुळे मी तुम्हाला सांगते, की 1 मिनिट नाही तर तुम्ही जर 7 ते 8 मिनिटं जर त्या गोष्टीला द्याल, तर जादू अधिक खुललेली तुम्हाला दिसेल. तर निदान 7 ते 8 मिनिटं 3 गोष्टी आहेत तर तुम्ही जर सकाळी केलंत, दुपारी केलंत, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करायचंय, की वॉव! ती गोष्ट झाली आहे. आम्ही 3 मैत्रिणी म्हणून कुठेतरी जाणार आहे भटकायला वगैरे असं आपण आपण मला वाटतं सेशन सुरू होण्यापूर्वी पण काहीतरी कोल्हापूर, पुणे चाललं होतं. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकदा पिकनिकला जाऊन बरेच जण पौर्णिमेला रिट्रीट करतात. तसं पौर्णिमेच्या एखाद्या दिवशी 1 दिवस आधी, 1 दिवस नंतर जर कुठेतरी आपण गेलो बाहेर, छान वातावरणात, नेचरमध्ये आणि 3 दिवस फार छानपैकी ध्यान केलं. जसं तो म्हणाला, की त्याला चंद्र दिसला, पाणी होतं समोर, अशा ठिकाणी गेलो, तर आपलंही पौर्णिमाचं ध्यान इतकं अप्रतिम होईल आणि त्याच्यात आपल्याला जादूच्या काही रिअल्स आमने-सामने बसून काही गोष्टी करता आल्या. तर अशी रिट्रीटही आपल्याला करता येईल. असं तुम्हाला वाटत असेल, तर त्याबद्दलही तुम्ही विचार करायला हरकत नाही. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी 1 मिनिटं मॅडमने दिलाय, पण तुम्हाला वेळ नसेल तर 2 मिनिटं, 3 मिनिटं, पण कमीत कमी 8 मिनिटं कराल, तेवढं ते फास्ट काम होणार आहे. सो तुम्हाला बेस्ट ऑफ लक त्यासाठी. ज्या गोष्टींची प्रायोरिटी तुमच्याकडे आहे, त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आणि पुन्हा शेवटचं रात्री झोपण्यापूर्वी आपला जादूचा दगड आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी आभारी आहे हे शब्द 3 वेळा म्हणायचे. असं नाहीये तुम्हाला तुमच्या सख्याला, तुमच्या जादूला, कारण मी जादूच नाव ठेवलंय. जादू सिनेमा मला खूप जादू होता ना, ऋतिक रोशनच्या सिनेमातला, तो मला आवडला होता भारी. त्यामुळे मला जादू हे नाव बऱ्यापैकी आवडलेलं. सो तुम्हाला ज्या गोष्टींची प्रायोरिटी तुमच्या आयुष्यात ठरवायची आहे, त्या गोष्टींना पुढे आणा, प्राधान्य द्या, त्यांच्यावर काम करा. पण अंदाजे थँक यू म्हणून तुमचं एक आहे, की तुमची आतली वैयक्तिक तुमच्यात खूप बदल होणार आहे थँक यूने. तुमचं थँक यू म्हटल्याने काहीही तुम्हाला हे होणार नाहीये. पण लिहिण्याने जो फायदा जितका जलद होणार आहे, तितका फायदा बोलण्याने होणार नाही. सो थोडं तरी तुम्हाला लिहायचंय. तर आजचं आपलं सगळं इथेच थांबतंय, संपलंय. कुणाला काही विचारायचं असेल, कुणाला काही शेअरिंग करायचं असेल, तर तुम्ही करू शकता. धन्यवाद, धन्यवाद. कुणाचा भारती तरी माईकचा किंवा कॅमेऱ्याचा आवाज येतोय. कुणाचं भारती ओपन आहे? हो. बऱ्याच जणांचं ओपन आहे. प्रीती बोलतेय. तुम्ही आपण हां. एकत्र भेटून मेडिटेशनचं बोललात तर मला एक्सपिरियन्स सांगायचा होता. आम्ही आता हां. महाबळेश्वरवरून आलोय. तर तिथे एक मंदिर होतं कृष्णामाईचं आणि तिथे लाईट वगैरे हां. काही नाही. ते खास मेडिटेशनसाठी बनवलेलं मंदिर आहे. तर आपण तिथे जाऊ शकतो. खूपच मस्त एनर्जी आहे तिथली. म्हणजे लिटरली त्यांनी ते शेषनागाचं मंदिर आहे. पण फक्त हां. मेडिटेशनसाठी बनवलेलं मंदिर आहे. ओह! तर आपण जाऊ शकतो. म्हणजे आता कोणतं मंदिर? आम्ही जाऊन आलो आणि तुम्ही तो येस, विषय येस. बोललात म्हणून मग मी सांगितलं. ओके. कुठे ठीक आहे, ठीक. कुठे आहे ते अ, प्रीती? महाबळेश्वर महाबळेश्वरला लिहिण्याच्या आहे. जवळ आहे एकदम. आपण बऱ्याचदा गेलोय. त्या हा नाही ते महाबळेश्वरचं मेन मंदिर आहे त्याच्या अपोजिट साईडलाच आहे. आपण गेलोय तिथे बऱ्याचदा. पण आपण कधी मेडिटेशनचा विचार केला नाही. आम्ही गेलो होतो तर गर्दी कमी. आम्ही सकाळी 6ला वगैरे गेलो होतो. कोणीही नव्हतं, कोणीही. फक्त हो पक्ष्यांचा आम्ही गेलो होतो. मी, राधिका, हां, हां. गेला होतात महाबळेश्वरला? साक्षी आम्ही गेलो होतो कृष्णामाई मंदिरात. आम्ही मेडिटेशन पण केलं. तिथले खूप जबरदस्त अनुभव आहे. तिथे आम्ही मेडिटेशन केलं आणि त्या एनर्जीचा आम्ही एक्सपिरियन्स घेतला. हां. वाह, वाह, वाह! आम्ही जस्ट जाऊन आलो. पौर्णिमा नेमकी होती तर
मेडिटेशन छान झालं आमचं. ओके ओके ठीक आहे. कृष्णाबाई आजचं काय मंदिर. हा, कृष्णामाई मंदिर. भारतीताई, मला विचारायचं होतं, आपण जे 10 ब्लेसिंग्स लिहितोय सकाळचे, ते आधी लहानपणाबद्दल लिहायचे, आता नंतरचे लिहिले तरी चालतील का? म्हणजे आता मी 40s तुम्हाला मध्ये आहे. लहानपणापासून तर या म्हणजे पुढे चालू पुढे येत लहानपणापासून राहा. झाले, पण आता बऱ्यापैकी कॉलेज पर्यंत आले, तर मग आता लग्नानंतरचे किंवा म्हणजे हो 20s, हो 30s हो चे पण आता हो लिहायला चालेल ना, असं विचारायचं होतं. हो हो तुम्ही लाईनीत आल्यावर तुम्हाला आतापर्यंत यायचंय, आतापर्यंत आजपर्यंत. ओके ओके ओके. ठीक आहे, म्हणजे आता इथल्या ह्याच्यातलेही जातील. अगदी लहानपणीचे मला जेवढे आठवले तेवढे मी ऑलमोस्ट सगळे लिहिलेत. व्हेरी गुड. भारतीताई, ते आपण म्हणजे ब्लेसिंग्स लिहित आलो जसं लहानपणापासून आतापर्यंत, तर आधी मधी पुन्हा लहानपणाचं काहीतरी आठवलं तर मागे जाऊ शकतो ना? असं हो काही नाही हो की काही त्या वेळेस प्रॉब्लेम नाही. लिहायचंय. हो हो तुम्हाला आता ब्लेसिंगचं अजून एक सांगते. तुम्ही नुसतं स्वतःच चाललंय, तुम्ही शाळेमध्ये गेलात, तुम्हाला शिक्षक होते, तुम्हाला खूप करायचंय, म्हणजे करण्यासारखं खूप आहे आपल्याला. ओके. आम्ही तर म्हणजे माझ्या मैत्रिणीने तर एकदा किचन मध्ये ठाण मांडलं आणि एकेका बापरे. चमच्यापासनं प्लेटपासनं सगळ्याला तिने ग्रॅटिट्यूड लिहून काढलं. आणि पैशांना सुद्धा काढते. पैसे कसे सांगितलेत मी तुम्हाला, तुम्हाला लहानपणी कोणीतरी दिलेत. ₹1 का असेल ना, तेव्हा आपल्याला खूप तो महत्वाचा, अरे ₹1 मिळाला, आज आपण हे खाणार वगैरे. हा जो आनंद आपल्याला ₹1 ने दिलाय, तोही तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही लिहू शकता. म्हणजे कुणीतरी महत्वाची व्यक्ती यायची. आता आमच्या आयुष्यात माझे वडील एकटेच होते आणि आजी एकटीच होती. त्यामुळे मला वडिलांच्या बाजूचं कोणी नव्हतं. पण आईची बहीण यायची आणि ते नेहमी असे कधी हात रिकामे घेऊन नाही आले. 2 मोठ्या पिशव्या भरून भाजी आणि फळं घेऊन यायचे. तेवढंच मला आठवतं. मग मी त्यांनाच खूप वेळा थँक यू म्हटले. कारण ती तेवढी मोठ्या-मोठ्या 2 बॅगा भरून भाजी येणं हे सुद्धा खूप होतं त्यावेळी. आम्हा लहान मुलांसाठी किंवा ते असे खूप केळी वगैरे आणायचे. आपल्या लहानपणी मे बी केळी-बिळीच महत्वाची होती. असं फारसं काही वेगळं आपल्याला मिळायचं नाही. किंवा गोळ्या किंवा फार तर शेंगदाणे, चणे असे आणि कुरमुऱ्याची भेळ या व्यतिरिक्त आय डोंट थिंक सो की फार काही आपल्याला. आणि मग चिक्की छोटीशी कधीतरी कोणीतरी एखादं चॉकलेट दिलं ते असं काय काय आपण खाल्लेलं आहे. छोटी चॉकलेट आठवत असतील आपल्याला, पिंक कलरची यायची. अशी छान पान लागायची मसाला. ती. त्यांचं नाव नाही पान मला आता मसाला. आठवत आहे. पान मसाल्याची. हा तर आणि रावळगाव पण एक असायचं मला हा. वाटतं. रावळगाव नावाचं एक चॉकलेट असायचं लहानपणी असं मला वाटतंय. नाही होतं. तो तुम्हाला जे आठवेल ते लिहायचंय. आता तर मात्र तुम्हाला आजच्या दिवसाचं किंवा उद्याच्या दिवसाची यादी ही तुमची आता लेटेस्ट राहिलेली कामं, जी तुम्ही आज उद्यावर ढकलताय. आज काय मला कलर आणायला क्रॉफर्ड मार्केटला यायचंय, उद्या काय मला मुलीची पुस्तकं पलीकडे जाऊन आणा. असं काहीही कामं तुम्हाला असतील आणि तुम्हाला वेळ नसेल, त्यांची पूर्ण लिस्ट तयार करायची. त्यातल्या 3 प्रायोरिटी कामांना तुम्हाला म्हणजे एखादं अर्जंटमध्ये तुम्हाला ड्रॉइंग द्यायचंय किंवा एखाद्याला काहीतरी तुम्हाला जाऊन ट्रेनिंग द्यायचंय, त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं. तो तुमच्या लक्षात आलाय आजची यादी. साक्षी मधुराला काय होतंय? मधुराचा ऍड्रेस बोला. बोला. आता यादीत एक ऍड झालेलं आहे हॅलो. already. हा, मधुरा बोला. बोलतीये. हो, येस. हो. डे टू डे ना फार इंटरेस्टिंग गोष्टी घडतात. म्हणजे म्हणजे अगदी आता सांगायचं ना तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे. आता काय गेले 2 दिवस मी नव्हते, पण मला सेशनचे विषय कळले. तर म्हणजे जे काही आवाज माझ्या डोक्यात. हॅलो, आवाज नाही येते? हॅलो, हा, आवाज आता येतोय? येतोय. येतोय. आता येतोय. सो गेले 2 दिवस जे सेशन्सचे विषय आहेत किंवा आता आजचा विषय सुद्धा कामांची यादी. सो यू वोंट बिलीव्ह की मी कालच बसले होते डायरी घेऊन की माझ्याकडे टोटल दिवसाला तास किती असतात आणि मला ऑफिसचा वेळ माझा किती असतो, माझी तब्येत नीट राहण्यासाठी मी किती झोपणं आवश्यक आहे, म्हणजे आणि आता मग हे सगळं वगळता माझ्याकडे किती तास उरतात आणि त्या तासांमध्ये मला काय काय गोष्टी फिक्स करायच्या. अशा एक साधारण महिन्याभरातल्या 25-30 कमीत कमी 25-30 कामांची यादी कालच मी केली. आणि आज आता तुम्ही हे सेशन वा घेतलं. वा. म्हणजे क्वाइट कोइन्सिडन्स की जे
आता आयुष्यात चालू आहे माझ्या, तेच सेशन्स चालू आहेत तिथे. असं इट्स लाईक अ पॅरलल थिंग हॅपनिंग. बेसिकली सोल्युशन कडे चाललोय. हा, सोल्युशन इकडे चाललंय. आणि मी काल यादी घेतली करायला आणि मी असा विचार केला की ठीक आहे, आता इथपर्यंत आपण आलो, लेट अस पार्क इट आणि मग आपण ह्या आठवड्यापर्यंत सॉर्ट आउट करू. कारण माझं असं झालंय की मला खूप काय काय करायचं असतं. म्हणजे माझंच आउट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे की हा मला हा क्लास लावायचा आहे, मला रेझिन आर्ट करायचंय, मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय आणि पुन्हा घरातली कामं पण करायची आहेत, असं सगळं. सो मला आई नेहमी म्हणत असते की तू स्वतःच नवीन नवीन कामं शोधून काढते आणि मग नंतर तू इतकी गुरफटते त्याच्यामध्ये की मग तुझ्याकडे वेळच राहत नाही, असं काहीतरी. म्हणून मग मी ठरवलं की नाही, थोडं सॉर्ट आउट करूया लाईफ. आणि ते बरोबर आपण त्याबद्दलच आज बोललो. सो इट इज वन थिंग. सेकंड, अगदी एक छोटासा हे म्हणजे माझा ऍक्च्युली आय वुड से की माझा जो आठवडा चाललाय तो क्वाइट अ ब्लेस्ड वीक आय विल से इट इज गोइंग ऑन. इतक्या छान छान गोष्टी आयुष्यात घडत आहेत माझ्या. पण एक प्रसंग छोटासाच आहे की आमच्या ऑफिसमध्ये जागेचं शिफ्टिंग झालं आणि त्याच्यामध्ये माझं जे एक्सटेन्शन वायर आहे ती मी घ्यायची विसरले आणि ती टेबलवरच राहिली. आणि ठीक आहे, तिचे प्राइस वगैरे मॅटर नाही करत, पण गैरसोय खूप व्हायला लागली एक्सटेन्शन वायर नसल्यामुळे. म्हणून मग मी माझ्या IT डिपार्टमेंटला, ऑफिस असिस्टंट्सना सगळ्यांना विचारलं की अरे कुणाला मिळालीये का, मला द्या म्हणून. असं तर सगळ्या म्हणायला लागले नाही माहिती. आणि सगळ्यांचंच म्हणजे सगळीच लोक कुठून कुठे शिफ्ट झाले, त्यामुळे खूप असा केऑस आहे ऑफिसमध्ये. तर माझ्या समोर आमच्या ऑफिसमधला एक जॅपनीज माणूस येऊन बसला होता. तर मग कोणाकडेच मिळालं नाही म्हणून मी शेवटी त्याच्या टेबलवरती अशी बघायला गेले की कुठे आहे का तिथे खिडकीत किंवा असं काही. देन डेफिनेटली त्याने मला विचारलं की काय झालं, मग मी त्याला सांगितलं. मग तो म्हणाला की ठीक आहे, मी शोधतो, मला मिळाली तर देतो. आणि मी ऑलमोस्ट फक्त मी असा विचार केला होता की मला माझी वायर मिळू दे, एक्सटेन्शन वायर मला माझी मिळू दे, आणि ती मला मिळाली आहे. ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम ओनली आय पुट दॅट थॉट अँड आय फॉरगेट अबाउट इट. झाले 2-3 दिवस झाले आणि मग तो जॅपनीज माणूस आज स्वतःहून माझ्याकडे आला. मला म्हणाला तुझं एक्सटेन्शन मिळालं का तुला? मी म्हटलं नाही, मला नाही मिळालेलं अजून. वेट, आय हॅव टोल्ड IT पीपल की ते कुणाशी तरी रिप्लेस झालंय अँड दे विल अरेंज फॉर यू. आणि मला त्या ITच्या माणसानी दुसरं असंच कुणाचं तरी एक्सटेन्शन म्हणजे ते त्यांच्याकडे स्पेअर असेल किंवा काही, पण त्यांनी ते मला आणून दिलं. अदरवाईज म्हणजे इंडियन्स, टू बी व्हेरी स्पेसिफिक, माझ्या ऑफिस मधले जे बाकीचे कर्मचारी होते ITचे ऑफिस असिस्टंट्स, दे वर नॉट बॉदरिंग. दे वर सेइंग हा आता तू विसरलीस, तुझं गेलं, आता तुम्ही नवीन आणा किंवा काही करा असं. बट दॅट जॅपनीज पर्सन वॉज व्हेरी पर्टिक्युलर की जर का तुझं हरवलंय आणि ते जर का ऑफिस मधनं हरवलंय तर ते तुला मिळालं पाहिजे, आणि जर का सेम नाही मिळालं तर दुसरं का होईना पण सम अरेंजमेंट हॅज टू बी डन. आणि मला ते माझं एक्सटेन्शन मिळालं. वा 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 वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. So this छान is छान. something very nice. Thank you so much. येस येस, व्हेरी गुड. थँक्यू फॉर शेअरिंग. Thank you. Thank you. येस, राधिका मॅडम काय चाललंय? भाजी निवडते. हो नाही का? नाही, आज नाही निवडते. आज ना मला पण गिफ्ट मिळालं ऍक्च्युली. मला एक्सपेक्टेशन नव्हतं, पण माझी फ्रेंड मला बोलली की एक ना तेरे साइज का ड्रेस मंगा के रखना, मेरे फ्रेंड को देना है. ती ग्रुप मध्ये आहे, रेखा आहे तिचं नाव. आणि हो ते का? मला माहित नाही की ते माझ्यासाठी मी मागवते, पण तेरे चॉईस काय मंगाना. आणि मग मी मागवलं आणि तिला म्हटलं हे घे, तर ती बोलली ये तेरे लिए हॅपी बर्थडे. मी म्हटलं अरे म्हणजे मी माझ्याच चॉईसचं मागवलं. म्हटलं म्हणजे असं एक्सपेक्ट नव्हतं की म्हटलं जाऊ दे हे माझ्या अंगावर जास्त चांगलं, तसं म्हणजे आपल्या चॉईसने मागवतो ना आपण. म्हटलं ये ओके वाला ओके. उसको दे देना. हा म्हणजे एक गोष्ट सांगते, पण मी पण जेव्हापासून तुझं ते ग्रॅटिट्यूडचं सेशन ऐकतेय ना, म्हणजे हे आधीपासूनच होतं, पण आपल्याला आता जास्त त्याचं महत्व कळायला लागलं की काय कोणी आपल्याला कधी दिलं तर आपण कसं त्याला पटकन ग्रॅटिट्यूड करायचं. म्हणजे आता आम्ही शिकलो प्रत्येक हा गोष्टीसाठी. म्हणजे मी प्रत्येक, आता ट्रॅफिक नसली तरी, म्हणजे आज मी गेले होते काहीच ट्रॅफिक नव्हतं, मी हा. तुझ्यासारखीच सगळ्यांना थँक्यू 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 म्हणत गेले. एक पोलीसवाल्याने ना आमची गाडी पण थांबवली आणि लायसन्स विचारलं. मी शोधत होते तेवढा सिग्नल लागला
तो बोलला जा, कारण दिसतच नव्हतं. बाकीच्यांना त्याने अडवून ठेवलं पण आम्ही गेलो. म्हणजे एक गोष्ट सांगते की इतकं इझी ओके. आणि स्मूथ होतात ना, पण आपण विसरतो थँक्यू बोलायला. ऍक्च्युअली या सेशनमुळे मी आता प्रत्येक ईच अँड एव्हरी म्हणजे काही पण असो, ते कोणी हातात ग्लास का नाही आणून दिला माझ्या, तर परीने पण आणून दिला तरी मी तिला पण ग्रॅटिट्यूड देते. आणि बिकॉज आपण आहे ना आधी पण होतो, पण आपण एवढ्या लाऊडली किंवा मनापासून कोणाला हो, बोलायचं नाही. हो. रात्री झोपताना तेवढेच, पण आता नाही, लगेच तोंडातून निघतं थँक्यू थँक्यू थँक्यू. मला त्या पोलीसवाल्याने सोडल्यानंतर एवढं पटकन निघालं, बापरे हो, थँक्यू हो, थँक्यू थँक्यू. हो. सगळ्यांना थांबून ठेवलं. मजा व्हेरी आली, गुड, व्हेरी गुड. चांगलं वाटलं. अरे मला कॉल आला होता ओके. त्यांचा, राधिकाला अजून कोणाला? सोडू का? म्हणलं सोडा, जाऊ दे. ओके. मी आता डेली अजून लिहितोय. कोणाकडे काही सांगण्यास? हा, मी दररोज हा. लिहितोय मला नवनवीन क्लायंट मिळावे आणि असं सगळं. तर काल मला एक रॅन्डमली कॉल आला अननोन नंबरवर की सर तुम्ही कोच आहात का आणि मला भेटायचंय, तर उद्या भेटू शकता का? म्हटलं ठीक आहे, भेटतो. तर त्यांनी एक लोकेशन दिलं मला, म्हटलं उद्या सकाळी या तुम्ही. मी गेलो, आपलं सकाळी रॅन्डमली कॉल केला आणि गेलो. मग गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तर तिथे आमचं एक 10 मिनिटं मीटिंग झाली आणि ते ऑफिस म्हणजे त्यांचं ते सेल्स एक्झिक्युटिव्ह होते सुझुकी मोटर्स साठी, 4 व्हीलर्सच्या शोरूम मध्ये. हा. मग मी माझा अरे वा. होमवर्क करून घेतला, नवीन गाडीमध्ये बसायचं, त्याचं स्टेअरिंग ओके. फील करायचं, त्याचे वा वा. सगळे ऍक्टिव्हिटीज करायच्या. मस्त ते सगळं माझं आज होमवर्क झाला. नवीन गाडी वा वा, घेण्याचं गाडी घ्यायची आहे. ओके, सुझुकी ओके. मोटर्स सगळी माहिती मिळवली म्हणजे. व्हेरी गुड, माहिती व्हेरी गुड. काढून बसलो. छान, छान. सगळे बदलायला लागलेत. वा वा वा. ठीक आहे. आणि ते कोणाला अजून काही रिट्रीट बोलायचंय का थांबायचंय? बोलताय सगळे, राधिका तुम्ही क्लोज म्हणत होता करते. ना. हॅलो, हा आवाज बोल. येतोय का? हा येतो. हो हो, बोल ना. रिट्रीट हो. रिट्रीट म्हणताय ना, तर आमच्या इथे साताऱ्याला सज्जनगड म्हणून आहे, तर पौर्णिमेला तिथे प्रोग्राम असतात आणि तिथे मेडिटेशन हा. खूप छान करण्यासाठी जागा आहे. आणि बर. महत्वाचं म्हणजे तिथे राधिकाच्या राहण्याची आणि जेवणाची सोय फ्री आहे. जर असे ओ ग्रुप आले वा वा. 22 लोकांचे, हा, ऍक्च्युली छान आहे. राहण्याची दोन्ही राधिकाची वेळेला जेवण फ्री सोय आहे लावली. आणि राहण्याची सोय पण फ्री आहे वरती. पण ते आधी गडावर आहे ठरवावं तिथं लागेल ना. गडावर आहे. ओके. सज्जनगड भारती, आम्ही जाऊन आलो, म्हणजे एवढं ट्रेक. छान आहे ना ते, एवढं क्लीन आहे ना. म्हणजे मला रात्रभर लिहायचं होतं, पण आमच्या घरचे, दोघींच्या घरचे जरा प्रॉब्लेम्स होते, म्हणून आम्ही पटापट आलो. नाही तर ते खूपच छान आहे. म्हणजे मला तर खूप राहायची इच्छा आहे. म्हणजे माझं अजून ते, आता ते जादू फिरवेल मी जायसाठी परत. मला एकदा जायचं आहे तिकडे. आणि मस्त, आणि एकदम क्लीन असं उघडं आहे ना ते, तर तुला चंद्र वगैरे, मस्त हवा वगैरे, खूप छान. एकदम स्वच्छ पण ठेवलंय हा. त्याने, स्वच्छ करून ठेवलंय. छान आहे. ठीक आहे. जाऊ लेट्स शकतो, प्लॅन. तिथे पण जाऊ शकतो. हा, तिथे पण जाऊ शकतो. ओके. तर मग हा, तसं प्लॅन साक्षी काय? करता येईल. पुढच्या हो हो. पौर्णिमेला जर तुम्हाला यायचं असेल तर पौर्णिमेच्या आधी 1-2 दिवस किंवा पौर्णिमेचा आणि त्याच्यानंतरचा दिवस असं एक नाईट स्टे वरती गडावर करू शकतो. त्यांचं फूड आणि स्टे आहे अवेलेबल, तर ते वरती राहता येईल आणि रात्रीचं किंवा दिवसा मेडिटेशन करता येईल. वरती फिरण्यासाठी भरपूर चांगली जागा आहे. गडावर चढताना 11 मारुती आहेत, म्हणजे बऱ्याच लोकांना 11 मारुती करता येत नाही, तर त्यांनी रामदास स्वामींनी त्याची जी 11 मारुतींची स्थापना केली ती आहे तिथे. त्यांची समाधी आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे एक्सपिरियन्स घेण्यासाठी चांगल्या आहेत. ध्यान साधना करण्यासाठी वर जागा आहे. चढायला किती वेळ लागतो वरती? 15-20 मिनिटं. 15-20 चढायला वेळ मिनिटं. किती लागतो? आणि रिट्रीट करायची असेल तर 3 दिवसांची काय? वर गडावर चढायला 15-20 मिनिटं. गाडी जाते वरपर्यंत. जाते का? हा, गाडी जाते वर. ठीक आहे, कारण आपल्याकडे लहान मोठे प्रकारचे लोक आहेत ना. ओके, आपण करू प्लॅन. कोणीही आलं तरी ओके. मॅक्सिमम 20 मिनिटं लागतात वर चढायला, जास्त नाही वेळ लागत.
पण तिथे सोय किती लोकांची होऊ शकते? किती किती असं काय नाही, भरपूर लोकांचे मोठे त्यांचे निवासस्थान खूप आहेत, भक्त निवास बऱ्याच खोल्या आहेत, जेवणाची सोय आहे, बरं. असं काय नाहीये. दर दिवशी 300-400 लोक जेवतात दर दिवशी, आणि रविवार का? असेल तर अरे वा. 1000 लोक जेवतात. वा, छान आहे. ठीक आहे. विचार करायला हरकत नाहीये. हा, फक्त काय ओके. ट्रॅव्हलिंगचा खर्च होईल, बाकीचे स्टे फूड तर वरती आहेच. ओके, नो प्रॉब्लेम. आणि तू साताऱ्यात आहे, बाकी तुमची सोय चांगली आहे, जवळ आहे ना? मी दर संडेला तिकडेच असतो. ओके, आपण हो का? सगळ्यांच्या सोयीने आपण एकदा जाऊया, सगळे भेटूया. अजून कोणाला काही विचारायचंय का? काही शंका आहे का? तुम्हाला मी हे पण पाठवलेलं आहे PDF, ज्यांच्याकडे पुस्तक नाही ते त्याचे प्रिंट आउट घेऊ शकतात. तो कालचा एक चेक होता PDF ना, मिळाले. तो त्याचा पिक्चर फोटो नाही पाठवलास, तो एकदा पाठव. इतका डिपॉझिट तुझ्या अकाउंटला? चेक होणार आहे, टाकलेत होणार. मी. नाही चेकचे कुर्ला फोटो मेडिटेशन टाकलेले आहेत ग्रुपमध्ये मी. नाही मिळाले? कुठे टाकले? कुर्ला मेडिटेशन ग्रुपमध्ये नाही टाकलंय. मॅजिक मध्ये नाहीयेस राधिका? मी मॅजिक मध्ये नाहीये. ते तरी मी टाकलंय मला. थांब. आणि ना रेखा पण नाहीये. त्यांना सगळ्यांना ऍड कर तिकडे, कारण त्यांना पण काहीच मिळत नाही. मी ओके. त्यांचं हिने काहीतरी टाकलं होतं मी ना. कुर्ला मध्ये तुम्हाला लिंक पाठवते, तुम्ही जॉईन व्हा. मी लिंक पाठवते. ठीक आहे. मग थांबायचंय का काय? आज पण थोडं घेऊ शकतो आपण ध्यान.